परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। गंभीर जखमी झालेल्या वाकडी येथील संतोष उर्फ नानासाहेब देवकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू। डोक्यात दगड घालून जागीच ठार करण्याचा आरोपीनं केला होता प्रयत्न। मयताची पत्नी यांच्या जबाबावरून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल होणार। आता बातमी विस्ताराने। भांडण सोडविण्यास गेलेल्या वाकडी येथील संतोष उर्फ नानासाहेब देवकर यांच्या डोक्यात दगड घालून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। गंभीर जखमी देवकर यांचे सोलापूर येथे उपचारादरम्यान शुक्रवार दिनांक 18 एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे। या प्रकरणी मयत संतोष उर्फ नानासाहेब देवकर यांची पत्नी रोहिणी देवकर यांच्या जबाबावरून आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाकडी येथील लहू भांगे यांना दिनांक 15 एप्रिल रोजी बाळासाहेब सोनवणे यांनी दारू पाजण्याचा आग्रह केला। त्यावर लहू भांगे यांनी माझ्याकडे पैसे नाहीत, तू तुझ्या पैशांनी पी असं म्हटलं। यावर आरोपीनं शिवीगाळ करत लहू भांगे यांना मारहाण केली। सोबत बाळासाहेब निकाळजे, किशोर गायकवाड यांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी संतोष उर्फ नानासाहेब देवकर भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्यांना शिवीगाळ केली व किशोर गायकवाड यांनी त्यांच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केलं। बाळासाहेब निकाळजे, बाळासाहेब सोनवणे यांनी काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याची फिर्याद लहू भांगे यांनी परंडा पोलिसात दिल्यानं आरोपी विरुद्ध दिनांक 16 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करून 3 आरोपींना अटक करण्यात आली होती। संतोष देवकर गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। शुक्रवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास देवकर यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मृताची पत्नी रोहिणी देवकर यांनी परंडा पोलिसात जबाब देऊन बाळासाहेब निकाळजे, बाळासाहेब सोनवणे, किशोर गायकवाड व शहाजी निकाळजे या 4 आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली। जखमी झालेले देवकर यांचा मृत्यू झाल्याने यातील आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे।